उत्तराखंड के पिथौरागढ़ जिले में चल रही थी एक खतरनाक एमडी ड्रग्स फैक्ट्री और इस रैकेट से जुड़े 3 आरोपी जब नेपाल भागने की कोशिश कर रहे थे, तभी ठाणे की क्राइम ब्रांच ने जबरदस्त ऑपरेशन चलाकर उन्हें धर दबोचा। कासारवडली पुलिस स्टेशन में एनडीपीएस एक्ट के तहत दर्ज केस क्राइम 544/2025 की जांच के दौरान ठाणे क्राइम ब्रांच यूनिट 5 को मिली बड़ी कामयाबी। विशाल बिपिन सिंह और मल्लेश रमेश शेवला नाम के 2 आरोपियों से जब 10.3 ग्राम एमडी ड्रग जब्त किए गए तो उन्होंने खुलासा किया कि ये नशा उत्तराखंड से खरीदा गया था। पुलिस ने तांत्रिक सर्विलांस और खुफिया जानकारी के जरिए उत्तराखंड के मेलतोरा गांव में छापा मारा और 18 लाख से ज्यादा की कीमत का कच्चा माल, मशीनें और केमिकल्स जब्त कर लिए। लेकिन कहानी यही नहीं रुकी। 3 आरोपी नेपाल भागने की कोशिश कर रहे थे, लेकिन तगड़ी प्लानिंग और तत्परता ने उन्हें उत्तर प्रदेश के लखीमपुर खीरी जिले में रोक दिया। टनकपुर उत्तराखंड और नालासोपारा से ताल्लुक रखने वाले तीनों आरोपी ओम जय गोविंद गुप्ता उर्फ मोनू, भीम सुरेंद्र यादव और अमर कुमार लक्ष्मण राम कोहली को पुलिस ने 4 पहिया वाहन समेत धर दबोचा। इस कार्रवाई में ड्रग्स बनाने की मशीनें, केमिकल्स और आरोपी द्वारा भागने में इस्तेमाल की गई कार, कुल मिलाकर 3 करोड़ से ज्यादा का सामान जब्त किया गया। गिरफ्तार आरोपी अब 5 जुलाई 2025 तक पुलिस कस्टडी में है और मामले की जांच में और भी बड़े खुलासों की उम्मीद है। ये कामयाबी ठाणे क्राइम ब्रांच वागले यूनिट 5 की टीम की सटीक रणनीति, साहस और सतर्कता का परिणाम है, जिसने एक बड़े ड्रग नेटवर्क को जड़ से हिलाकर रख दिया है। गुन्हे शाखा घटक 5 चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडलीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम एमडी जप्त केला होता। त्या अनुषंगाने गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते, एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला। सदरच्या गुन्ह्यामध्ये एमडी हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, एपीआय भूषण शिंदे, एपीआय शरद पाटील, एपीआय पल्लवी ढगे आणि पीएसआय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं। उत्तराखंड पिथौरागढ़ या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एमडी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला। त्या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व सिद्ध साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं। तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला। त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते 3, ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने पीएसआय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खीरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं। त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमर कुमार कोहली असे 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली। तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2, विशाल सिंग आणि मल्लेश येवला, हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले, त्यांना मान्य न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर, कशा प्रकारची हे ट्रेनिंग घेतली होती आणि काय बॅकग्राऊंड आहे, कशा प्रकारची ट्रेनिंग? हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पिथौरागढ़ या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची एमडी बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता। त्या ठिकाणी ते एमडी बनवत होते। त्यासाठी लागणारे केमिकल असेल, साहित्य असेल, त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे। या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत। त्याचबरोबर या आरोपींनी हे जे एमडी अंमली पदार्थ आहे तो कुणाला वितरित केला, कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहेत, त्या अनुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे। मास्टरमाइंड कोण आहे? मास्टरमाइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू
हा यांचा मुख्य आरोपी आहे. याच्या नेतृत्वामध्ये ही इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते. त्या अनुषंगाने आम्ही आता सध्या तपासात माहिती घेत आहे. ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. अजून असे काही उत्तराखंड असतील अशा ठिकाणी छापेमारी सुरू आहे का आपल्याकडनं? या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पानटपऱ्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल, MD असेल, कोकेन असेल, चरस असेल, अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळाली तर कृपया गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल. या ना मनोज सर मागे ना हे काय मी आलोच नाही व्हिडिओ मध्ये पूर्ण नाही सर. अरे नाही ते हा म्हणून बोलतो तर मागे ना. यातला मुख्य कोण आहे? मुख्य आरोपी एक त्यांना बाजूला घेऊन घ्या पिक्चर. चला आप देख रहे हैं RMC न्यूज. लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें.